नमस्कार. मी आज पूजनीय पवित्र तुळशीविषयी तुम्हाला माहिती सांगते. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीच्या रोपात साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो अशी श्रद्धा आहे. तुळस ही केवळ वनस्पती नाही, तर ती भक्ती, त्याग, आरोग्याचे प्रतीक आहे. तुळशीचे नुसते दर्शन हे पापनाशक आहे. घरात रोज तुळशीची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा येते, सुख समृद्धी नांदते. तुळस वृंदावनात राहते, विष्णूला परमप्रिय. विष्णूच्या पूजेत तुळस लागतेच. नैवेद्याच्या ताटात वाढलेल्या वरण भातावर तुळशीपत्र ठेवून मगच नैवेद्य दाखवतात. विष्णू त्याशिवाय नैवेद्य भक्षण करत नाही. तुळशीच्या दर्शनाने, स्पर्शाने, ध्यानाने, नमनाने, पूजनाने, रोपे लावल्याने, तुळस खाल्ल्याने युगायुगांची पातके नष्ट होतात. तुळशीच्या रोपात सर्व देवता वास्तव्य करतात. तुळशीच्या परिसरातील वातावरण सदैव शुद्ध राहते, पवित्र राहते. तुळशीला रोज पाणी घालून तिच्यापुढे रांगोळी काढून पूजा करतात. तिन्ही सांजेच्या वेळी तुळशीपुढे दिवा लावतात. तुळस देवता असल्याने प्रदक्षिणाही बायका करतात. तुलसी स्त्री सखी शुभे, पापहारिणी पुण्य दे, नमस्ते नारद मुते, नारायण मनप्रिये. हे तुळशी, तू लक्ष्मीची मैत्रीण आहेस. शुभदायक, पापहरण करणारी, पुण्य देणारी आहेस. नारद मुनी तुझी स्तुती करतात. तू नारायणाला म्हणजे विष्णूला फार फार आवडते. तुला नमस्कार असो. वारकरी लोक तुळशीची माळ गळ्यात घालतात. स्त्रिया वारीला जाताना तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन जातात. विष्णूला, कृष्णाला, विठ्ठलाला तुळस फार प्रिय म्हणून मोठमोठे तुळशीचे हार त्यांच्या गळ्यात घालतात. खरं तर प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असायलाच हवे. आपल्या पूर्वजांनी तिला देवतेचा दर्जा देऊन निसर्गाचे रक्षण करण्याचा एक संदेश दिला आहे. तो आपण नेहमी मनामध्ये ठेवूया. चला तर आपण तुळशीला मनापासून नमन करूया. धन्यवाद.